नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केलेली आहे. पुण्यात झालेल्या एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत राज्याचे पवन मंत्री अब्दुल सत्तार यांनीही ही मागणी मांडली आहे. तेलंगणात शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांनी कर्जमाफीची मागणीला जोर धरू लागलेली आहे. मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे मंगळवारी अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केलेली आहे. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून तातडीने विचार करावा अशीही विनंती त्यांनी केली आहे. सत्तार यांनी याबाबतची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना दिलेली आहे. तर 30 दिवसाच्या आत कर्जमाफीची मागणी केलेली आहे. अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना 30 दिवसाच्या आत कर्जमाफी देण्याची मागणी केलेली आहे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी तातडीने विचार करावा अशीही मागणी त्यांनी केलेली आहे. सध्या यासाठी पडताळणी सुरू असून तशी ही माहिती गोळा केली जात आहे. मंत्री सत्तार यांनी सरकारच्या उत्पन्नाचा विचार करून सरकारच्या सहानुभूतीने कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितलेले आहे. तर तेलंगणा कर्जमाफीचे उदाहरण यामध्ये देण्यात आलेले आहे. तेलंगणात 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारने शेतकऱ्याच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी 31,000 कोटीच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिलेली होती. या घोषणेमुळे राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तर राज्यातील शेतकऱ्याची परिस्थिती गेल्या 2 वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना असनामी आणि सुलतानी संघटनांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना पिकाचा उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झालेले आहे. मागील वर्षी सोयाबीन, कापूस व पिकांना हमीभावा इतका दर मिळालेला नाही. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही परिस्थिती काही वेगळी नव्हती. गेल्या वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाल्यामुळे राज्यात दुष्काळ ही परिस्थिती होती. परिणामी शेतकऱ्यांना पीक कर्ज घेऊन शेतीमध्ये खर्च करूनही हाती काही लागलेले नाही. यामुळे मंत्री सत्तार यांची कर्जमाफी मागणी केलेली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी केलेली आहे. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याबाबत तातडीने विचार करून महिनाभराच्या आत निर्णय द्यावा अशी ही मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आता मंत्री सत्तार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे याबाबत काय निर्णय घेणार आहेत त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.